हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. बाय द वे, आजचा व्हिडिओ बुद्ध पौर्णिमा स्पेशल असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशी क्रीमी स्ट्रक्चरवाली खीर बनवणार आहे. तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाय द वे, आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. चला तर मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तर मी 2 ते 3 चमचे असे तांदूळ सकाळी म्हणजे 1 तासापूर्वी भिजायला लावले होते. त्यानंतर मात्र मग मी ते तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेतले आणि नंतर मात्र ते मिक्सरमध्ये वाटून वगैरे घेतले. नंतर गॅसवरती मी एक पॅन ठेवला. पॅनमध्ये छान असं ते मिक्सरमधून काढलेले तांदूळ वगैरे त्याचं सगळं मी रोस्ट करून घेतलं तुपामध्ये छान. नंतर ते रोस्ट झाल्याच्या नंतर मात्र दूध इथे वापरलेलं आहे. अर्धा लिटर दूध मी टाकलेलं आहे. त्यानंतर छान असं मी त्याला व्यवस्थित असं स्मॅच करून घेतलं, हलवून घेतलं दुधामध्ये. कारण जे काय तांदूळ वाटलेले होते आणि त्यामध्ये मी तूप वगैरे टाकून त्याला रोस्ट केलं होतं, तर ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्सअप झाले पाहिजे. तरच त्या म्हणजे खिरीला असं क्रीमी स्ट्रक्चर आल्यासारखं येतं. तर चला, इथे मी आता हे सर्व काय करून घेतलेलं आहे. दुधाला मी थोडा वेळ थोडीशी हलवून घेते. नंतर मात्र मी एका बाजूला पॅन ठेवला आणि त्या पॅनमध्ये मात्र मी सगळे ड्रायफ्रूट वगैरे तूप घालून सर्व काय ड्रायफ्रूट होते ना ते थोडेसे रोस्ट केले आणि त्यानंतर मात्र मग मी व्यवस्थित रोस्ट झाल्याच्या नंतर मग मी ते जे काही ड्रायफ्रूट होते ना तर ते ड्रायफ्रूट दुसऱ्या बाजूला ठेवलेल्या दुधामध्ये मी ते ड्रायफ्रूट टाकून घेतले आणि त्यानंतर मात्र मग थोडा वेळ हलवलं. बाय द वे, तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की तांदळाची खीर आहे आणि त्यामध्ये शेवयासुद्धा. तर शेवयाची खीर नव्हतीच ॲक्च्युली, पण मुलांना आवडत होतं आणि होत्या घरामध्ये, तर म्हटलं चला टाकूयात आणि वेगळं काहीतरी ट्राय होईल म्हणून. हो, आणि हे ड्रायफ्रूट वगैरे सगळं काय मिक्स करून घेतलं. त्यानंतर मात्र जेवढं काय मला गोड लागते तेवढं ह्याच्यामध्ये मी साखर टाकून घेतली आणि त्यानंतर तुम्हाला हे जे लेअर दिसत असेल ना, तर हे लेअर जो आहे तर आईकडून तूप कढवताना ते थोडंसं जास्तीचं कढलं गेलेलं होतं आणि त्याचा कलर थोडा ब्राउनिश असं झाला होता. सो ते दुधावर तुम्हाला वेगळं काहीतरी वाटत असेल तर ते वेगळं काही नसता. ते तूप आहे, तुपाचा लेअर एका बाजूला जात आहे ते. आणि माझ्याकडून सुद्धा आता मी जेव्हा काय ड्रायफ्रूट वगैरे हे करत होते, रोस्ट करत होते, तेव्हासुद्धा म्हणजे थोडंसं असं कडल्यासारखं झालं होतं त्यामुळे. तर बाय द वे, आपली इथे खीर रेडी झालेली आहे. तर चला, आता मी थोडंसं डेकोरेटिव्ह करते आणि तथागतांना आणि बाबासाहेबांना आपण त्रिवार अभिवादन करूया. छानसं डेकोरेशन करते मी.
चला तर फ्रेंड, आजचा माझा दिवस असा होता आणि मी दिवसभरामध्ये खूप काही केलेलं आहे. तथागतांना, बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन केलं आणि इथेच माझा व्हिडिओला एंड केलेला आहे. तर तुम्ही कशी तुमची वैशाखी पौर्णिमा सेलिब्रेट केली ती कमेंट करा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब.